जय शिवराय सर्वांना. काल मंत्री बावनकुळे यांची पत्रकार परिषद झाली. याच्यामध्ये त्यांनी एक भावनिक संदेश दिलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी मराठा समाजाच्या विरोधात नाही व त्यांनी त्यांच्या आईचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे असं ते भावूक झालेले होते. पण अशी भावूक होण्याची वेळ त्यांच्यावरती का आली? मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा होता. या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर जे अंतरवाली सराठी येथे पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील साहेब यांनी जे खुलासे केले, जे मुद्दे उपस्थित केले, त्याच्यानंतर जे संतापाची लाट महाराष्ट्रभर बावनकुळे मंत्री यांच्यावरती उमटली, याचा परिणाम ती काल पत्रकार परिषदेमधून मंत्री बावनकुळे भावूक झालेलं पाहायला मिळतं. पण हे भावूक ही टीकेची झोड पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये झालेली टीकेची झोड ही कोणामुळे व कशामुळे झाली हे पाहणं एक महत्त्वाचं ठरेल. तर ही कशामुळे झाली? तर ही स्वतः मंत्री बावनकुळे यांच्या घोडचुकीमुळे झालेली आहे. मंत्री बावनकुळे कितीही म्हणत असतील किंवा मुख्यमंत्री त्यांची कितीही पाठराखण करत असतील तरी महाराष्ट्र त्यांच्यावरती ज्या प्रकारे विश्वास ठेवतो असा अजिबात प्रकार नाही. जे जरांगे पाटील साहेब यांनी जे पुरावे दाखवलेत, स्वतः मंत्री बावनकुळे यांचं पत्रसुद्धा दाखवलेलं आहे त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेलं, ज्याच्यामुळे हे सरळ स्पष्ट होतं की मंत्री बावनकुळे यांनी प्रमाणपत्र रद्द करायला लावली. मग मुख्यमंत्री यांनी कितीही पाठराखण केली तरी जनता विश्वास ठेवणार नाही, कारण हे जे जरांगे पाटील यांनी मुद्दे उपस्थित केले ते पुरावे सकट उपस्थित केलेले होते. आणि याची माहिती त्यांनी अगोदरच आमदार प्रसाद लाड असतील, मंत्री विखे पाटील असतील यांना दिलेली होती. याचे परिणाम सर्वत्र त्यांची टीकेची झोड झाली. त्यांच्यावरती व्यंग हास्यास्पद असं निर्माण झालं मंत्री बावनकुळेंवरती. आज ते त्याच्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये भावूक झाले. ही सर्वस्व त्यांची चूकच आहे, कारण सध्याच्या स्थितीवरती जरांगे पाटील यांच्या नादाला लागणं म्हणजे एकदम घोड चूकच आहे. कारण मागच्या 3 वर्षापासून आपण पाहत असतो, पहिले त्यांना आडवे गेलेले मंत्री म्हणजे मंत्री छगन भुजबळ असतील, त्याच्यानंतर धनंजय मुंडे असतील आणि आता बावनकुळे. जे मंत्री छगन भुजबळ त्यांची जी अशी अवस्था झालेली महाराष्ट्रामध्ये की त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कोणत्याही महाराष्ट्रभर बॅनरवरती सुद्धा त्यांचा फोटो टाकलेला नव्हता, अशी मंत्र्यांची अवस्था झालेली त्या. आणि एवढा मोठा मंत्री यांचा जो उपमुख्यमंत्री झालेले आहेत ते, ज्यांची अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये, हे फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जरांगे पाटील यांनी केलेली होती. त्याच्यानंतर जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे रडारवरती त्यांच्या आले आणि धनंजय मुंडेंनी त्यांना मारण्याचा कट जेव्हापासून रचला होता त्यापासून धनंजय मुंडेचा कमबॅक होणे अशक्यच आहे, जोपर्यंत जरांगे पाटील आहेत तोपर्यंत तरी. म्हणजे हे सगळे दोन्हीही मोठे मंत्री होते आणि त्यांचा जवळपास करेक्ट कार्यक्रम जरांगे पाटील यांनी अगोदरच केलेला. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांच्या नादी लागणं म्हणजे अत्यंत चुकीचं आणि एक मोठी चूकच म्हणावं लागेल त्याला. याचा पडसाद उमटले की त्यांच्या आत्ता पत्रकार परिषदेमुळे त्यांना भावूक संदेश द्यावा लागला, त्यांना भावूक व्हावं लागलं. याचा सरळ अर्थ आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये त्यांच्या नादी लागणं चूकच आहे. कारण सर्वांना माहिती आहे एका राजकीय व्यक्तीला कसा हँडल करायचा आणि एका सामान्य इमानदाराला व्यक्तीला कसं हँडल करायचं हे आत्तापर्यंत या कलियुगाला कळालेलं नाही किंवा राज्यकर्त्यांना कळालेलं नाही. याचा अर्थ हा असू शकतो. तर पुढच्या काळात बघण्यात उत्सुकता चुरस असेल, नेमकी पुढची भूमिका बावनकुळेंची काय असेल. आणि जरांगे पाटील यांनी त्यांना माफ केलेलं आहे असे त्यांनी जरांगे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. पण 28 तारखेच्या आत जी बावनकुळे यांनी जी चूक केलेली आहे ती त्यांनी मान्य करावी व दुरुस्त करावी, अन्यथा ते सोडणार नाहीत असा स्पष्ट इशाराच जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आणि 29 ऑगस्टला हा राज्यव्यापी एक मोठं आंदोलन होण्याची दाट शक्यता आहे, कारण पश्चिम महाराष्ट्राचं वातावरण खूपच तापलेलं आहे आणि हे सरकारला अजिबात या घडीला परवडणारे नाही. आता पुढच्या काळात त्यांचा मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश दौराही नक्कीच असेल, याच्यातही काही शंका नाही. आता बघण्यात उत्सुकता असेल की हे 29 ऑगस्टचं आंदोलन अंतरवाली सराटी येथे होतं आहे की महामुंबईमध्ये होतं आहे, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. जय शिवराय.